त्यामुळे आम्ही फ्रँचायझी देताना सहजासहजी प्रत्येकाला देत नाही. मित्रांनो, कसं असतं ना, व्यवसाय करणं हे जेवढं सोपं वाटतं ना तेवढं सोपं नसतं. कारण एक व्यवसाय करताना माणूस आहे नाही तेवढं संपूर्ण आयुष्याची कमाई लावत असतो आणि ते यशस्वी झालं पाहिजे याची खात्री जोपर्यंत आम्हाला येत नाही ना तोपर्यंत आम्ही तुम्हाला व्यवसायात पडा किंवा आमची फ्रँचायझी घ्या या ठिकाणी टाका असं अजिबात सांगत नाही. मित्रांनो, अनेक लोकांचे इन्क्वायरी आहेत, अनेक जण ऑफिसला येऊन बसतात. अक्षरशः एवढे लोकांचे फोन येतात, एवढे जण ऑफिसला येतात की म्हणतात आम्ही हवं ते भांडण लावायला तयार आहे, फक्त आम्हाला तुमची फ्रँचायझी द्या. हे बघा मित्रांनो, पैशाने व्यवसाय होत असताना तर प्रत्येक व्यवसायात प्रत्येक पैशावाला यशस्वी झाला असता. प्रत्येक व्यवसायाचे काही मूल्य असतात, काही प्रोसेस असते, काही स्ट्रॅटेजी असतात की आपण ते जपल्याच पाहिजेत. आणि जर आपण ते जपलं नाही तर 100% आपण व्यवसायात फेल होणार हे आम्हाला माहित असतं. आणि आम्हाला माहित असतं म्हणून आम्ही तुम्हाला अपेक्षा कंटेंट टाकू शकणार नाही. त्यामुळे आम्ही फ्रँचायझी देताना सहजासहजी प्रत्येकाला देत नाही. प्रत्येक गोष्टीची आम्ही आधी चौकशी करतो. तुमचं लोकेशन नाही तर तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन सुद्धा आम्ही चेक करतो आणि मगच विचार करतो की तुम्हाला फ्रँचायझी द्यायची की नाही द्यायचं. मित्रांनो, व्यवसाय तयार व्हायला वेळ लागतो आणि तो उभा करत असताना खूप काही लक्ष द्यावं लागतं. म्हणून आम्ही काय विचार केला की वर्षभरात जास्त काय फ्रँचायझी द्यायच्या नाही, फक्त 4 किंवा 5च द्यायच्या, पण ते व्यवस्थित लोकेशन आणि योग्य त्या माणसाच्या हातातच द्यायच्या.